पहिल्या 5 मधल्या पदांवर आला, आता पुन्हा आला, नेमकं काय आहे? जसं अजिंक्यजींनी सांगितलं की आपल्याकडे क्लब सेक्रेटरी आहेत आणि क्लब सेक्रेटरी सेट ठरवतात, तर शेवटी आम्ही कधी लांब जात नाही. आमचेही क्लब्स आहेत आणि आम्ही क्लब सेक्रेटरीची आणि क्रिकेटची नेहमी त्याच्याशी संलग्न असतो. आज त्यांचं जे प्रेम आहे की जरी तुम्ही 6 वर्षांनी आलात, पण ही निवडणूक हेच दाखवून देते की जेव्हा तुम्ही क्रिकेटसाठी काम करत असता आणि चांगलं काम करता, तर तुमचे जे सेक्रेटरी असतात ते तुम्हाला निवडून देतात, अगदी भरघोस मताने निवडून देतात. तुम्ही कुठे उभे राहता याच्यापेक्षा तुम्ही किती काम करता, किती चांगलं काम करता याच्यावरती त्यांचा भर असतो. मात्र आता तुमचा उद्देश काय असेल? नेमकं कशामुळे काय झालं? तिकडे जर तुम्ही बघाल तर तिकडे सेक्रेटरीचा कॅन्डिडेटच नव्हता, तर हा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे पहिली गोष्ट. आणि त्याच्यामध्ये तर माझ्यासाठी एक चांगला स्कोप होता की जे कोणी असतील त्यांनाही डायरेक्ट एंट्री होती की तुम्ही या पदासाठी लढा. तर हा एक चांगला सिग्नल होता आणि तो मी घेतला. आणि त्याच्यासाठी मी जसं सांगितलं की अगदी मी सगळ्या मतदारांना आवाहन केलं की मी या पदासाठी निवडणूक लढायची माझी इच्छा आहे, तर तुम्ही मला मतदान द्यावं. आणि ज्या पॅनलमध्ये मी होतो की मी सर्वांसाठी मतं मागितली की तुम्ही आमच्या पूर्ण पॅनलला निवडून आणा. आणि मी खरंच आभार मानतो आमच्या पूर्ण सर्व मतदारांचे की त्यांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं. तुम्ही मागच्या वेळेला पण डिरेक्ट सेक्रेटरी झाला होतात, आता तुम्ही एवढ्या टफ सिच्युएशनमध्ये सेक्रेटरी झालात. मागच्या वेळेला जास्त चॅलेंज होतं की आता जास्त चॅलेंज होतं? हे बघा, मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही म्हणाल की चॅलेंज होतं, नक्कीच चॅलेंज होतं, कारण आम्ही एक नवीन ग्रुप घेऊन होतो. पण जसं जसं तुम्ही मुंबई क्रिकेटमध्ये काम करता, वेगवेगळ्या कमिट्यांवरती काम करता, वेगवेगळ्या टुर्नामेंटमधून काम करता, हे सर्व सेक्रेटरी सर्व लोक बघत असतात, तुम्ही आम्हाला बघत असता की काय करताय आणि त्याच्यातूनच तुमचा विजय नक्की होत असतो. तुमच्या विजयाचा गॉडफादर कोण? माझ्या विजयाचा गॉडफादर आहे माझे सर्व मतदार, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझा आत्मविश्वास की मी क्रिकेटसाठी सतत काम करतो. धन्यवाद.